नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ॲस्ट्रो प्राजक्तामध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल. आज आपण कुंभ राशींच्या व्यक्तींबद्दल बोलणार आहोत. कुंभ राशींच्या आयुष्यात 17 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट या 5 दिवसांमध्ये त्यांना 5 मोठ्या आनंदाच्या बातम्या मिळणार आहे. ते काय आहे तेच आपण आज जाणून घेणार आहोत. कुंभ राशीच्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, 17 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2026 हा कालावधी तुमच्यासाठी विशेष ठरण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून मनामध्ये असलेली चिंता, एखाद्या कामाचा लागलेला विलंब, पैशांबाबतची काळजी, नात्यांमधील गैरसमज किंवा करिअरविषयी असलेली अस्वस्थता यामागे हळूहळू सकारात्मक बदल होणार आहे. या कालावधीमध्ये पाहिलं तर सूर्य, बुध, शुक्र, मंगळ, गुरु आणि शनी या ग्रहांचा प्रतिकात्मक प्रभावांचा विचार केला तर कुंभ राशीच्या व्यक्तींना काही महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये पुढे जाण्याची प्रेरणा मिळणार आहे. विशेषतः ज्या गोष्टींसाठी तुम्ही खूप दिवसांपासून प्रयत्न करीत होता त्या बाबतीत आता एखादा सकारात्मक प्रतिसाद, फोन, मेसेज, ईमेल किंवा एखादी भेट किंवा एखादी संधी स्वतःहून तुमच्या समोर येण्याची शक्यता आहे. चला तर मग आता जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या 5 आनंदाच्या बातम्या. त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करून नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून बेल आयकॉनवर क्लिक केल्यावर आपल्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आपल्या चॅनलवर बरोबर दुपारी 12 वाजता त्याचबरोबर दुपारी 2 वाजता व्हिडिओ येत असतो, तो बघायला विसरू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर स्वामी सेवा जाणून घेण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर स्वामीमय राशी भविष्य हे आपलं यूट्यूब चॅनल आहे. त्यावर आपण सगळ्या स्वामी सेवा, वेगवेगळ्या व्रत वैकल्याची माहिती पोस्ट करत आहोत, ते देखील बघायला विसरू नका. चला मग जाणून घेऊया पहिली आनंदाची बातमी. अडकलेले पैसे किंवा आर्थिक बाबतीत मिळू शकतो दिलासा. कुंभ राशीच्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, या 5 दिवसांमधील सर्वात महत्त्वाची बातमी ती आर्थिक क्षेत्राशी संबंधित आहे. तुमचे काही पैसे एखाद्या व्यक्तीकडे अडकलेले असतील, एखादं पेमेंट मिळायचं असेल, व्यवसायातील एखादी रक्कम येणं बाकी असेल किंवा एखाद्या कामाचं आर्थिक फलित हे बराच काळ तुम्हाला मिळालेलं नसेल तर या 17 ते 21 ऑगस्टच्या काळात त्याबाबत खूप जास्त असा हालचाल होण्याची दाट शक्यता आहे. ही रक्कम लगेच हातात पडेल असं नाही, परंतु पैसे कधी मिळणार या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या दिवसात नक्कीच मिळू शकतं. पेमेंटची तारीख निश्चित होऊ शकते, समोरच्या व्यक्तीकडून सकारात्मक संपर्क होईल आणि आर्थिक व्यवहार पुढे जाण्याची सुरुवात होऊ शकते. यामध्ये गुरु ग्रहाचा विस्तार संधी देणारा आणि प्रतिभात्मक महत्त्वाचा ठरणार आहे. गुरु म्हणजे ज्ञान, वाढ, संधी आणि विस्ताराचे प्रतीक. त्यामुळे आर्थिक बाबतीत एखादा बंद दरवाजा पुन्हा उघडल्यासारखी परिस्थिती या काळात निर्माण होणार आहे. विशेषतः म्हणजे बघा, व्यवसाय करणाऱ्या कुंभ राशीच्या व्यक्तींना एखाद्या जुन्या ग्राहकाकडून पुन्हा मोठी ऑर्डर मिळू शकते किंवा एखाद्या नवीन ग्राहकाशी संपर्क होऊन जो काही व्यवहार थांबला होता तो पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी पगारवाढ असेल, इन्सेंटिव्ह असेल, बोनस, थकबाकी किंवा आर्थिक लाभाच्या संदर्भात चर्चा पुढे जाऊ शकते. परंतु येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे बरं का. ग्रहसंधीची दिशा दाखवतात असं ज्योतिषशास्त्र म्हणतं. प्रत्यक्ष आर्थिक परिणाम हे तुमचे निर्णय, तुम्ही प्रयत्न किती करताय आणि त्या परिस्थितीवरच ते अवलंबून राहणार आहे. या बातमीचा परिणाम काय होईल ते जाणून घेऊया. तुमच्या मनातील सर्वात मोठी चिंता या बातमीमुळे कमी होऊ शकते. काही दिवसांपासून हे काम होणार की नाही हा प्रश्न जो तुम्हाला पडला असेल ना, तर त्याची उत्तर तुम्हाला या 5 दिवसांमध्ये मिळणार आहे. कदाचित तुम्हाला एखादा फोन येईल आणि तुमचे पेमेंट पुढे गेले किंवा तुमचं काम मंजूर झालं आहे अशी छान आनंदाची बातमी तुम्हाला या 5 दिवसामध्ये मिळू शकते. चला मग यानंतर जाणून घेऊया दुसरी आनंदाची बातमी. करिअर आणि नोकरीच्या क्षेत्रात नवीन संधीचे दार उघडू शकतं. कुंभ राशीच्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, दुसरी मोठी आनंदाची बातमी ती करिअरच्या संबंधात आहे बरं का. तुम्ही जर नोकरी शोधत असाल, इंटरव्ह्यू दिला असेल, सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असाल, नवीन कंपनीत अर्ज केला असेल किंवा सध्याच्या नोकरीमध्ये बदल करण्याचा तुम्ही जर विचार करत असाल ना, तर या काळामध्ये तुम्हाला खूप छान सकारात्मक प्रतिसाद मिळणार आहे. बुध ग्रह हा संवाद, बुद्धिमत्ता, कागदपत्र, व्यवहार, माहिती आणि निर्णय प्रक्रियेचा प्रतीक मानला जातो. त्यामुळे तुमच्याकडून केलेला अर्ज असेल, ईमेल असेल किंवा तुम्ही दिलेला इंटरव्ह्यू किंवा कागदपत्रे यामध्ये या 5 दिवसांमध्ये चांगली अशी हालचाल जाणवणार आहे.
कदाचित तुम्ही काही दिवसांपूर्वी एखाद्या नोकरीसाठी अर्ज केला असेल आणि त्याचा प्रतिसाद आलेला नसेल. तुम्हाला काय वाटत असेल? कदाचित माझी निवड झाली नसेल, पण अचानक त्या ठिकाणी तुम्हाला फोन किंवा कॉल येईल. कदाचित दुसऱ्या राऊंडसाठी तुम्हाला बोलवलं जाईल. कदाचित तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी देखील तुम्हाला संपर्क केला जाऊ शकतो आणि तुम्हाला तुमच्या त्या नोकरीमध्ये तुमच्या अपेक्षापेक्षाही चांगला पगार मिळणार आहे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांसाठी पण सुवर्ण संधी आहे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या कुंभ राशीच्या व्यक्तींना हा काळ विशेष आत्मविश्वासाने वापरावा. ग्रह म्हणजे थेट नोकरीची हमी नसते बरं का, परंतु मानसिक स्थैर्य, योग्य निर्णय, सातत्यपूर्ण अभ्यास हा देखील काळ प्रेरणादायी ठरू शकतो की नाही. एखाद्या परीक्षेचा निकाल, कागदपत्रांची प्रक्रिया, मुलाखत किंवा ती काय होणार आहे ते आपण बघूया. नोकरी करणाऱ्यांसाठी ना सध्या नोकरीमध्ये असलेले जर तुम्ही असाल तर वरिष्ठांकडून तुमचं कौतुक होऊ शकतं. तुम्ही जे काही काम करताय त्या कामाची दखल घेतली जाऊ शकते आणि एखादी महत्त्वाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाऊ शकते. सुरुवातीला ती जबाबदारी तुम्हाला मोठी वाटेल, पण पुढे त्याच कामामुळे तुमची छान अशी त्या सेक्टरमध्ये ओळख आणि प्रतिष्ठा वाढणार आहे. यानंतर जाणून घेऊया आनंदाची बातमी तिसरी. प्रेम आणि नातेसंबंधामध्ये गोडवा वाढू शकतो. कुंभ राशीच्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, ज्या व्यक्तीशी काही दिवसांपासून तुमचं बोलणं बंद आहे, गैरसमज झाला आहे, मनामध्ये दुरावा निर्माण झाला आहे, त्या नात्यांमध्ये संवादाची सुरुवात होऊ शकते. यामध्ये शुक्र ग्रहाचे प्रतिकात्मक महत्त्व मानले जाते. शुक्र म्हणजे काय माहिती आहे? प्रेम, आकर्षण, संबंध, सौंदर्य, आनंद आणि भावनिक जवळीक याचा प्रतीक मानला जातो. त्यामुळे या काळात एखादा प्रिय व्यक्ती अचानक मेसेज करू शकतो, फोन येऊ शकतो किंवा भेटण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. विशेषतः ज्यांच्या मनात एखादी व्यक्ती अजूनही आहे, त्यांच्याशी संपर्क होत नाहीये काही कारणास्तव, त्यामुळे अजिबात घाईघाईने निष्कर्ष काढू नका. कधी कधी ना नात्यांमध्ये समस्या व्यक्तीमुळे नसते, तर ती एखाद्या गैरसमजामुळे झालेली असते. पण या 5 दिवसांमध्ये शांत संवादाची संधी मिळाली तर जुना विषय नव्याने समजून घेता येऊ शकतो. त्यामुळे शांत डोक्याने विचार करा. त्याचबरोबर हे 5 दिवस विवाहित लोकांसाठी कसं आहे, तर विवाहित व्यक्तींसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. नवरा बायकोमध्ये एखाद्या विषयावर मतभेद असतील तर ते या 5 दिवसांमध्ये कमी होण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून तुम्हाला एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. घरासाठी काही खरेदी, प्रवासाचे नियोजन किंवा भविष्यासंबंधी एखादा निर्णय तुम्ही या काळामध्ये घेऊ शकता. काही जोडप्यांसाठी घरातील वातावरण पुन्हा आनंदी होण्याची सुरुवात होऊ शकते. अविवाहितांसाठी कसा असेल हा काळ ते जाणून घेऊया. अविवाहित कुंभ राशीच्या व्यक्तींना एखाद्या व्यक्तीशी नवीन ओळख होऊ शकते. ही ओळख मित्र, नातेवाईक, सोशल मीडिया, कामाचं ठिकाण किंवा एखाद्या कार्यक्रमातून देखील होऊ शकते. पण येथे पण महत्त्वाचे म्हणजे काय, तर आकर्षणाला प्रेम समजू नका. समोरच्या व्यक्तीचा स्वभाव, विचार आणि वागणूक समजून घेतल्यावरच तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. यानंतर जाणून घेऊया आनंदाची बातमी चौथी. घरामध्ये एखादा शुभ प्रसंग किंवा आनंदाची बातमी येऊ शकते. कुंभ राशीच्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, 17 ते 21 ऑगस्टच्या काळात घरातील एखाद्या व्यक्तीबद्दल चांगली बातमी तुम्हाला मिळू शकते. कुटुंबातील व्यक्तीचे काम पूर्ण होणे, एखादा महत्त्वाच्या निर्णयाला होकार मिळणे, शिक्षण किंवा करिअरच्या संबंधित चांगली बातमी येणे, नवीन वस्तू खरेदी करणे, घरातील कार्यक्रमाचे नियोजन किंवा एखाद्या नातेवाईकाकडून आनंदाची बातमी येणे यासारखे अनुभव तुम्हाला या काळामध्ये येणार आहे. सूर्यग्रहाचा प्रभाव कसा असेल ते बघूया. सूर्य हा आत्मविश्वास, प्रतिष्ठा, अधिकार, वडीलधारी व्यक्ती आणि नेतृत्वाचा प्रतीक मानला जातो. त्यामुळे घरातील एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीकडून महत्त्वाची माहिती मिळू शकते किंवा त्यांच्याशी संबंधित एखादा निर्णय पुढे देखील जाऊ शकतो. कुटुंबामध्ये तुमचे मत ऐकले जाऊ शकता. तुमच्या एखाद्या महत्त्वाच्या तुम्हाला म्हणजे तुमच्यावर एखाद्या महत्त्वाचा निर्णयाची जबाबदारी देखील सोपवली जाऊ शकते. त्याचबरोबर या काळामध्ये घर बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी घर बदलणं असेल, नवीन घर घेणं असेल, घराची दुरुस्ती किंवा सजावट करण्याचा विचार असेल तर या काळामध्ये तुमची छान अशी चर्चा होणार आहे. पण मोठा कोणताही आर्थिक निर्णय घेताना कागदपत्र, बजेट आणि व्यवहार नीट तपासणं अत्यंत आवश्यक आहे. यानंतर जाणून घेऊया सर्वात मोठी
आणि 5वी आनंदाची बातमी. कुंभ राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, तुमच्या आयुष्यातील एक जुनी इच्छा पूर्ण होण्याचं पाऊल या 5 दिवसामध्ये पडणार आहे. कुणाची इच्छा नोकरीची असते, कुणाचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो, कुणाला आर्थिक स्थैर्य हवं असतं, कुणाला प्रेम संबंधात यश हवं असतं, कुणाला घर घ्यायचं आहे, कुणाला परदेशात जाण्याची संधी हवी आहे, तर कुणाला एखाद्या व्यक्तीच्या होकाराची अपेक्षा आहे. 17 ते 21 ऑगस्ट हा कालावधी त्या इच्छेच्या दिशेने एखादी महत्त्वाची हालचाल घडवून आणणारा ठरू शकतो. याचा अर्थ प्रत्येकाची इच्छा या 5 दिवसात अक्षरशः पूर्ण होईल असं नाही आहे बरं का. पण तुम्ही तुमचा पहिला महत्त्वाचा संकेत काय आहे माहिती आहे? तुम्ही किती आतुरतेने त्या गोष्टीची वाट बघताय किंवा त्यासाठी प्रयत्न करताय. तसंच शनी ग्रहाचा संदेश सांगते तुम्हाला. शनीचा संबंध मेहनत, शिस्त, संयम, जबाबदारी आणि दीर्घकालीन परिणामांशी जोडलेला आहे. कुंभ राशीच्या प्रत्येक व्यक्तीने लक्षात ठेवा, तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही लगेच मिळेलच असं नाही आहे. पण तुम्ही सातत्याने प्रयत्न करत असाल तर हळूहळू परिस्थिती तुमच्या बाजूने बदलण्याची शक्यता निर्माण होत आहे. शनी आपल्याला एक धडा कायम देत असतो, तो म्हणजे उशीर झाला म्हणजे तुम्हाला ती मिळणारच नाही असं नाही आहे. तुम्ही एखाद्या कामासाठी खूप दिवसांपासून प्रयत्न करत होतात पण अजूनही यश मिळाले नाही, तर त्याचा अर्थ तुमचा प्रयत्न व्यर्थ गेला का? तर असं नाही. कदाचित योग्य वेळ अजून बाकी आहे आणि या 5 दिवसांमध्ये त्या दिशेने एखादा सकारात्मक संकेत तुम्हाला मिळू शकतो. 17 ऑगस्ट सुरुवातीचा संकेत तुम्हाला काय असेल ते मी सांगते बघा. सुरुवातीला तुम्हाला नवीन माहिती मिळू शकते, म्हणजे एखादा फोन, ईमेल किंवा एखाद्या व्यक्तीची चर्चा तुमची होऊ शकते. 18 ऑगस्टला काय होईल? पैशांच्या संदर्भात किंवा करिअरच्या संबंधातला जो काही विषय असेल तो पुढे जाईल. 19 ऑगस्टला एखादा भावनिक विषय पुढे घेऊन जाऊ शकतो. 20 ऑगस्टला घरामध्ये जी काही आनंदाची बातमी मिळणार आहे मग ती तुमच्या कुटुंबातल्या लोकांशी संदर्भात असू शकते. 21 ऑगस्टला काय होईल? जे काही आपण आत्तापर्यंत बघितलं म्हणजे कदाचित नोकरीचं असेल, मग तुम्हाला नोकरीचा फोन येईल, आर्थिक बाबतीत उत्तर मिळेल, एखादा व्यक्ती तुमच्यासोबत संपर्क साधू लागेल, हे सगळं तुमच्यासोबत होणार आहे. कुंभ राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, 17 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट या 5 दिवसाकडे आशेनेच पहा. या कालावधीमध्ये तुम्हाला मिळू शकणाऱ्या 5 आनंदाच्या बातम्या अगदी थोडक्यात सांगितलेल्या आहे. त्यामुळे मेहनत सोडू नका. उशीर जरी झाला ना तरी तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचं फळ मिळणारच आहे. तुमच्यासमोर चांगली संधी जर चालून आली या 5 दिवसांच्या दरम्यान तर तो संकेत समजून घ्या आणि त्या संधीचं सोनं करायला विसरू नका. त्या संधीवर योग्य ती कृती करा, कारण ग्रहांची भाषा ना शक्यतांची असते, पण त्या शक्यतेला वास्तवात बदलण्याची शक्ती ही आपल्या निर्णयांमध्ये आणि आपल्या प्रयत्नांमध्ये असते. त्यामुळे कुंभ राशीसाठी 5 दिवस सगळ्यात सुंदर असणार आहे. ज्याची वाट तुम्ही आत्तापर्यंत पाहत होताच तेच दिवस तुमच्या आयुष्यामध्ये आता सुरू होणार आहे. चला मग कुंभ राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, या 5 आनंदाच्या बातम्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर तुमच्या कुंभ राशीचा पर्टिक्युलर असं ब्रेसलेट घ्यायचं असेल किंवा तुमच्या धनयोग असेल, प्रेग्नन्सी असेल, तुमच्या कोणत्याही समस्येवर तुम्हाला सोल्युशन हवं असेल, ब्रेसलेट हवं असेल तर मला तुम्ही मेसेज करायला अजिबात विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहितीसोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.